नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे सोनाली। सोनाली या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये एक वन्य हिंस्र पशुच्या बछड्याचे वर्णन केलेले आहे। हा पाठ समजून घेण्यापूर्वी आपण पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। सोनाली या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्रे। डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांचा जन्म 1920 मध्ये झालेला आहे। हे प्रसिद्ध लेखक आहेत। त्यांचे वन्य प्राण्यांविषयीचे सोनाली हे पुस्तक प्रसिद्ध आहे। प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलची आपापल्याला आकर्षण असतात। पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी यांच्यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती व गैरसमज असतो। सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसांवर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे सत्य उदाहरण आहे। हिंस्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही, परंतु हिंस्र श्वापदावरील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते। खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात। आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तीवरही मनुष्य मात करू शकतो याचाही हा वस्तुपाठ आहे। सोनाली या सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा आहे। माणसाने प्राण्यांवर प्रेम करावा असा संदेश या पाठातून मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखक वाघ पूर्णपात्रे यांना प्राण्यांबद्दल जिव्हाळा आहे। ज्याप्रमाणे आज आपण सुद्धा पाहतो की बरेचशा माणसांना मुक्या प्राण्यांविषयी लळा असतो, म्हणून तर ते असे पाळीव प्राणी आपल्या घरामध्ये आणत असतात आणि त्यांचं लालन पालन करत असतात। उदाहरणार्थ कुत्रा, मांजर यांच्या पिल्लांना नेहमीच घरामध्ये पाळलं जातं, पण इथे लेखकाने पाळीव प्राण्यांबरोबरच जंगली प्राण्यांबद्दल सुद्धाही त्यांच्या मनामध्ये तितकाच जिव्हाळा आणि आपुलकी आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या घरामध्ये जंगली श्वापद असलेल्या सिंहाच्या बछड्याला त्यांनी आपल्या घरामध्ये इतर पाळीव प्राण्यांप्रमाणेच पाळलेलं आहे। लेखक म्हणतात की ह्या जंगली प्राण्यांना घरामध्ये पाळणं चुकीचं असतं, त्यांना नैसर्गिक वातावरणापासून दूर ठेवणं सुद्धा अयोग्य आहे, परंतु त्यांचा ह्या श्वापदाला पाळण्यापाठीमागचा एकच उद्देश होता की त्यांना विश्वाला दाखवून द्यायचं आहे, की जगाला दाखवून द्यायचं की ज्या श्वापदाविषयी लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे आणि भीती बाळगलेली असते ते की हे हिंस्र पशु किंवा जंगली प्राणी हे नेहमीच मानवाला घातक असतात। पण इथे लेखकाने आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी अशाच या हिंस्र प्राण्याचं घरामध्ये लालन पालन केलं, पालन पोषण केलं आणि त्यांना मनुष्याच्या बाळाप्रमाणे जीव लावला, जेणे की त्यांच्या आतमध्ये जे काही पशुत्व असतं, हिंस्र प्राण्यांच्या मनामध्ये जीवनामध्ये आतमध्ये काय त्यांचं ते पशुत्व असतं, ते पशुत्व प्रेमांवरने त्याच्यावरती आपण मात करू शकतो। म्हणजे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांना असो की दे किंवा लहान प्राण्यांना असू दे त्यांच्यावरती ज्याप्रमाणे संस्कार करत असतो तसेच संस्कार त्यांच्यावरती होत असतात, तसेच विचार त्यांच्या जीवनामध्ये ते आत्मसात करत असतात। जसं की आपण घरामध्ये आपल्या लहान बाळांना जसं संस्कार करत असतो, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा म्हटलं जातं, त्याला जसा आकार देत असतो तसं तो घडत असतो, तसेच या जंगलामध्ये जे काही हिंस्र पशु असतात त्यांच्या बछड्यांना ते ज्याप्रमाणे सुसंस्कारित करत असतात त्याप्रमाणे संस्कार त्यांच्यावरती झालेले असतात, म्हणून ते हिंस्र असतात। अशा जंगलामध्ये राहणाऱ्या हिंस्र प्राण्यांना सुरुवातीपासूनच त्यांच्या परिवारामध्ये त्यांना त्या प्रकारचे संस्कार केले जातात, त्यांच्यामध्ये पशुत्व हा संस्कार दिला जातो, म्हणून त्यांच्यावरती पशुत्व हावी होतं। मग इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की मानवामध्ये सुद्धा जशा की प्रेम आणि क्रोध ह्या दोन्ही भावना असतात,
या दोन्ही प्रवृत्तीचे, दोन्ही स्वभावाचे लोक आपल्या आजूबाजूला राहत असतात. मग मनुष्य ज्याप्रमाणे श्वापद आपल्या रानटी पणावरती मात करू शकतो, त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा आपल्या जीवनातील नकारात्मक वृत्ती, क्रोध, संताप या नकारात्मक वृत्तींवरती सुद्धा मात करू शकतो. आणि ही जी कथा आहे ती सत्य कथावर आधारित आहे. म्हणजे लेखकाने आपल्याला ही जी कथा सांगितलेली आहे ती त्याच्या जीवनातील सत्य घटना आहे आणि अशा रीतीने आपल्याला त्यांच्या मनातील सहृदयता आणि संवेदनशीलता पाहायला मिळते. या पाठामध्ये लेखकाने माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा आपल्याला दिलेली आहे आणि मनुष्याने किंवा मानवाने प्राण्यांवर नेहमी प्रेम करावे असा संदेश आपल्याला ह्या पाठातून मिळतो. पाठाच्या सुरुवातीला लेखक म्हणतात की 31 मार्च 1974 सोमवारचा दिवस. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. सुतकी वातावरण असते म्हणजे एखादी दुःखद घटना वगैरे घडली तर आपण सुतक पाळतो. म्हणजे मनामध्ये जेव्हा निराशा वगैरे निर्माण होते, घरामध्ये कधी वाईट प्रसंग वगैरे घडला तर त्याप्रमाणे जे वातावरण असतं सुतक पाळलं जातं. तसंच इथे लेखक सांगितले की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरामध्ये सुतक पाळलं जातं. तसंच मग लेखकाने सांगितलेलं की 31 मार्च 1974 ह्या दिवशी त्यांच्या घरात असेच काहीतरी प्रसंग घडला होता, त्यामुळे घरामध्ये सुतकी वातावरण निर्माण झालेलं होतं. आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस होता. आता घरातील एखादा व्यक्ती मेल्यानंतरच आपण सुतक किंवा पाळतो असं नाहीये. म्हणजे जेव्हा जीवनामध्ये आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा दुःख दिसून येतं तेव्हा सुद्धा लोक म्हणतात की काय सुतकी चेहऱ्या घालून बसलेला आहे की नाही. एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं आणि त्यामुळे आपण नाराज होतो. त्या प्रसंगाच्या वेळेस सुद्धा लेखकाने सांगितलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये जी काही सोनाली नावाचं कोण होतं. आता इथे सोनाली कोण आहे हे लेखक आपल्याला सांगणारच आहे. सोनाली हे लेखकांनी पाळलेल्या सिंहाच्या बछड्याचं नाव आहे. मग ते सोनालीचा त्या सिंहाच्या बछड्याचा आज लेखकाच्या घरातला शेवटचा दिवस होता. आज सोनाली पुण्याला जाणार होती आपल्या कायमच्या घरी. तिथल्या पेशव्या उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं. आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो. तर आता लेखकाने 31 मार्च 1974 सोमवार ह्या दिवसाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये जी काही सोनाली नावाची जी काही सिंहाची मुलगी होती, ती बछडा होतं, ती आज मोठी झाल्या कारणाने घरामध्ये तिला ठेवू शकत नाही, म्हणून ते पुण्यातील पेशवे उद्यानामध्ये तिला कायमस्वरूपी ठेवण्यासाठी घेऊन चाललेले होते. आणि स्वतः लेखक तिला नेत असताना पुढच्या गाडीमध्ये ती होती आणि पाठच्या गाडीमध्ये लेखक बसलेले होते. लेखक सांगत आहेत की गाडी जरी पुढे चाललेली होते तरी त्यांचं पूर्ण मन जे होतं भूतकाळामध्ये गुंतलेलं होतं, मग्न झालेलं होतं. लेखक म्हणतात की अजून तो दिवस आठवतोय मला. 29 ऑगस्ट 1973 म्हणजे 1 वर्षापूर्वी लेखकाने तिला आणलेलं होतं. 73 मध्ये आणलेलं होतं. वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता. त्या 3 पिल्लांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचा चॉईस. तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी तिन्ही पिल्लांना गोंजारलं पण सगळीच फिसकन अंगावर आले. आता लेखक सांगत आहेत की ते डॉक्टर चित्रे यांच्याकडे गेलेले होते. त्यांनी छोट्याशा पिंजऱ्यामध्ये 3 मादीच्या पिल्लांना ठेवलेलं होतं आणि ते लेखक त्याला आणायला गेलेले होते, त्या पिल्लांना पाहायला गेलेले होते. आणि ते डॉक्टर चित्रे सांगत होते की ह्या बछडे जे होते ते 3 बछडे होते आणि त्यांना आता ते 2 महिन्याचे झाले होते. म्हणजे 2 महिन्यापूर्वी त्यांचा जन्म झालेला होता. लेखकाने त्या 3 पिल्लांना जवळ घेतलं, उंजारलं, गोंजारलं पण ती सगळी पिल्लं लेखकाच्या अंगावरती फसकन आलीत. आता कधी कधी बघा लहान मुलांना सुद्धा अनोळखी लोकांनी किंवा घराच्या बाहेरील लोकांनी जेव्हा ते त्यांना जवळ घ्यायचा प्रयत्न करतात, त्यांना उंजरायचा प्रयत्न करतात, ते मुलांना आवडत नाहीत. तसंच मग ह्या पिल्लांना सुद्धा लेखकाची सवय नसल्या कारणाने जेव्हा लेखकाने त्याला जवळ घेऊन गोंजरायचा प्रयत्न केला तर ते त्याच्या पटकन अंगावरती धावून आले. मी त्यातल्या त्यात कमी फिसकणारच थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं. तर आता इथे लेखक सांगतात की त्यांनी जे कमी त्यांच्या अंगावरती यायचा प्रयत्न करत होते त्याच पिल्लाला लेखकाने
निवडलं आणि ते जरा इतरांपेक्षा सशक्त होतं. बच्चेला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षाचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं माणसाळणं अवघड असतं. मात्र लेखकाने इथे सिंहाच्या बछड्याला आणलेलं होतं. म्हणून लेखक म्हणतात की जेव्हा मी त्याला घेऊन घरी येत होतो तर त्या प्रवासामध्ये माझ्या मनामध्ये केवळ तो छावाच दिसत होता. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच विचार माझ्या मनामध्ये येत नव्हता. आणि लेखकाने ऐकलेलं होतं की वाघ सिंहाची ही जी काही बछडे असतात ते जेव्हा 2 वर्षाचे पूर्ण होतात, त्या 2 वर्षा झाल्यानंतर पूर्ण त्यांच्यामध्ये त्यांना शिकवणं किंवा माणसाळणं, ते माणसाळमध्ये माणसाळवणं म्हणजे माणसांमध्ये मिसळणं हा प्रकार त्यांच्यामध्ये राहत नाही. मग ते त्यांच्यापासून अलिप्त राहतात. म्हणजे जसं बघ आपण लहान मुलांना पण म्हणतो की लहान मुलं जे असतात अगदीच वय वर्ष 1 ते 4 ह्या वयोगटातील मुलांना जेवढं पाहिजे तेवढे चांगले संस्कार आपण त्यांच्यावरती दिले पाहिजे. कारण की हेच वय त्यांचं आत्मसात करण्याचं असतं. ह्या वयामध्ये ते सगळ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आत्मसात करत असतात. आणि ह्या वयामध्ये जे काही संस्कार त्यांच्यावरती केले जातात ते त्यांच्या मनावरती कायमस्वरूपी बिंबवलं जातं. तसंच मग लेखक सांगत आहेत की हे जे काही छावे वगैरे असतात, सिंह आणि वाघाचे जे काही बछडे असतात त्यांना सुद्धा ह्या 2 वर्षाच्या आतमध्येच काही जे आपण शिकवू ते आत्मसात करणार आहेत. आणि ह्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्येच त्यांना जर माणसांमध्ये ठेवलं तर ते माणसांबरोबर त्यांच्याप्रमाणे वागतील. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. तर इथे लेखक सांगत आहेत की अजूनपर्यंत तुम्ही पण ऐकलेलं नसेल की कोणत्या एखाद्या व्यक्तीने कुत्रा किंवा मांजरीचं पिल्लू पाळलेलं तुम्ही ऐकलं असेल, पण सिंहाचं किंवा वाघाचं पिल्लू आपल्या घरी घेऊन पाळलेलं असेल असं तुम्ही ऐकलेलं नसेल. मग हे कुठे पाळले जातात तर आपण अधिकतर सर्कशीमध्ये वगैरे पाहतो की सर्कशीमध्ये ते लहान पिल्लांना सर्कशीतला जो काही ट्रेनिंग देणारा जो माणूस असतो, तो जादूगार जो असतो, तो त्यांना विशिष्ट प्रकारे चाबकाचे फटके देऊन काही गोष्टी त्यांच्याकडनं करून घेत असतो, त्यांना शिकवत असतो. मग लेखक म्हणतात की आज जर मी ह्या बछड्याला घरी घेऊन चाललेलो आहे, पण मला त्या सर्कशीतल्या वन्य पशूंना जसं ट्रेनिंग दिलं जातं तसं काही मला त्याला ट्रेनिंग वगैरे द्यायचं नाही. मला एका जंगली जनावरावरती प्रेम करायचं होतं. आता लेखकाने त्याला का आणलेलं होतं की लेखकाचं म्हणणं होतं की इतर कुत्र्याच्या मांजरीच्या पिल्लांवरती तर सगळेच प्रेम करतात, पण जंगलातल्या प्राण्यांच्या पिल्लांवरती कोण प्रेम करत नाही. म्हणून मला त्याच्यावर त्या जंगलातल्या जनावराच्या पिल्ल्यावरती प्रेम करायचं होतं. म्हणून मी त्याला घेऊन आलो होतो. अगदी पोटच्या मुलासारखं मला त्याला जीव लावायचा होता. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो. तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती. तर आता बघा लेखक इथे सांगत आहेत की मला तिच्यावरती प्रेम करायचं होतं. त्या जंगली प्राण्याच्या पिल्लावरती, बछड्यावरती मला प्रेम करायचं होतं. तिला पोटच्या मुलांवरती आपण जसं प्रेम करतो, पालन पोषण करतो, त्यांना ओंजारतो, गोंजारतो, जीव लावतो, सगळ्या गोष्टी मला करायचं होतं त्या पिल्लासाठी. ती जेवल्यानंतरच मी जेवणार होतो आणि झोपताना सुद्धा मी तिला जवळ घेतल्याखेरीज झोपणार नव्हतो. या सगळ्या गोष्टी लेखक आहे ना त्या गाडीमध्ये बसून सगळ्या ह्या कल्पना करताय, विचार करताय आणि त्याच्याबद्दल लेखक आपल्याला इथे सांगत आहेत. लेखक सांगतात की आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकार करून कीर्ती मिळवली होती. आता लेखक सांगत आहे की पूर्णपात्रे हे त्यांचं आडनाव आहे आणि त्यांनी त्यांच्या पूर्वजांबद्दल सांगितलं आहे की त्यांचे घराण्यातील जे काही पूर्वज होते ते जंगलामध्ये जाऊन अशा हिंस्र प्राण्यांची शिकार करत होते आणि शिकार करून मग त्या मृत प्राण्याला घेऊन ते आपल्या गावामध्ये येत होते. म्हणजे अशा रीतीने त्यांनी शिकार करून मेलेल्या प्राण्यांना गावात आणून त्यांनी कीर्ती मिळवलेली होती. पण पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. आता इथे लेखक सांगतात की माझ्या पूर्वजांनी ह्या शिकार करून पशूंना मृत आणून अनेक असं यश संपादन केलेलं होतं आणि त्यांचे पूर्ण नावलौकिक केलेलं होतं, त्यांना कीर्ती पण मिळालेली होती. पण आज मला जिवंत पशूच्या मधील जे काय हिंस्त्र किंवा पशुत्व जे आहे, रानटीपणा जो आहे तो मला नष्ट करायचा आहे. म्हणून आज मी या प्राण्याला माझ्या घरी घेऊन आलेलो होतो. मला शिकार करायला तो निघाले होते. म्हणजेच लेखकाला इथे सांगायचं आहे की शिकार करायचं म्हणजेच खरोखर आणून त्या पशुला ते मारणार होते का नाही, त्यांना सुसंस्कारित करायचं होतं. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला.
या सिंहकन्येचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं. तर लेखक सांगतात की आज ही सिंहकन्या आलेली होती, त्याच्याच अगोदर 15 दिवसापूर्वी रुपाली ह्या घरामध्ये आलेली होती. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेल्या 1.5 महिन्याची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. आता लेखक सांगत आहे की 15 दिवसापूर्वीच 1.5 महिन्याच्या कुत्रीला त्यांनी त्यांच्या घरामध्ये आणलेले होते आणि पांढरे असे शुभ्र केस होती. तिचे ते रुपेरी केस पाहून लेखकाने तिचं नाव रुपाली असं ठेवलेलं होतं. आणि 1.5 महिने तिला आणून 1.5 महिन्याची ती कुत्री झालेली होती आतापर्यंत. 15 दिवसा अगोदर लेखकाने आणलं होतं आणि ह्या 1.5 महिन्याच्या पांढऱ्या शुभ्र रुपेरी केस पाहून लेखकाने तिचं नाव रुपाली ठेवलेलं होतं आणि घरातील सगळ्यांची ती लाडकी झालेली होती. माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजे सुचेताने सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं. आता लेखक सांगत आहेत की त्याच वेळेस लेखक सांगतात की त्यांच्या मुलाला म्हणजे डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली आणि घरामध्ये ज्योत आली, दीप आली म्हणून लेखकाने आणि तिच्या घरातल्या लोकांनी तिचं नाव काय सुचवलं होतं? दीपाली. आणि म्हणजेच तिचं नाव दीपाली ठेवलं. म्हणजेच एकाच ऑगस्ट महिन्यात म्हणजे 1973 मध्ये आमच्या संगम बंगल्यामध्ये रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंहकन्याही आलेली होती. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. आता इथे लेखकाच्या मनामध्ये ज्या काही बघा आपण चांगल्या गोष्टी, एक मनुष्याचा सजीवांकडे पाहण्याचा एक समान दृष्टिकोन आपल्याला इथे लेखकाचा पाहायला मिळतो. लेखक सांगतायत की आमच्या घरामध्ये, आमच्या बंगल्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 73 साली रुपाली म्हणजेच मांजरीचं पिल्लू आलं होतं, नात दीपाली आली होती आणि आता ही सिंहकन्या आली आणि अशा हा त्रिवेणी संगम ऑगस्ट महिन्यात त्यांच्या घरामध्ये झालं होतं. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? सोन्यासारखे केस असलेल्या सुवर्ण कांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरनं हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं, सोनाली. तर अशा रीतीने लेखकाने सांगितलं की त्रिवेणी संगम झालेले कुत्र्याच्या पिल्लूचं नाव त्यांनी रुपाली का ठेवलं? कारण की तिचे केस अगदी रुपेरी होते म्हणून तिचं नाव रुपाली ठेवलं. नात त्यांच्या घरामध्ये आली होती, ती दीप प्रज्वलित झालेली होती त्यांच्या घरात म्हणून तिचं नाव दीपाली ठेवलं होतं. आणि ह्या सिंहाच्या छाव्याचं नाव, तिचे केस कसे होते? सोन्यासारखे होते, सुवर्ण कांतीची ती होती म्हणून लेखकाने तिचं नाव सोनाली ठेवलं. तर एकंदरीत जसं एखादं घरामध्ये माणसांचं आगमन केलं जातं, घरामध्ये एखादं बाळ येतं, त्याचं आगमन होतं, त्याचं स्वागत होतं, तसंच लेखकाने इथे मांजरीच्या पिल्लूचं आणि सिंहाच्या छाव्याचं आगमनाचं, स्वागताचं आणि नामकरण विधीचं वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण पाठाच्या लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून घेतलेला आहे आणि लेखकाने त्यांच्या घरामध्ये जे त्रिवेणी संगम झालेले होते ऑगस्ट महिन्यामध्ये 1973 साली, कुत्र्याचं पिल्लू रुपाली, त्यांची नातीचं आगमन झालेलं होतं, तिचं नाव दीपाली ठेवलेलं होतं आणि सिंहाणीच्या छाव्याचं आगमन झालेलं होतं आणि त्यांचं नाव त्यांनी सोनाली ठेवलेलं होतं. तर इथे लेखकांना हिंस्र जनावराला माणसाळता येते, हिंस्र प्राणी माणसाप्रमाणे उत्कटपणे प्रेम करू शकतात हे त्यांना सिद्ध करायचे होते. मग ह्या त्यांच्या ज्या काही उद्देशाने त्यांनी त्या सिंहाच्या छावेला घरामध्ये आणलेलं होतं, त्यांचा हा उद्देश पूर्ण होतो की नाही, त्यांच्या त्या संस्कारामध्ये ते यशस्वी होतात की नाही, याचा अभ्यास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. परंतु तो आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.